नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण निफ्टीबद्दल चर्चा करणार आहोत. आता तुमच्यासमोर निफ्टीचा चार्ट दिसतोय. एक रूल आहे की पहिल्या कॅन्डलच्या नंतर मी थोडं झूम करतो, थोडं चार्ट इकडे घेतो आणि मी इथे होतो. पहिली ही जी कॅन्डल आहे त्यानंतर त्यांनी त्याचा लो तोडला, ही दुसरी कॅन्डल तयार झाली. त्यानंतर एक कन्फर्मेशन आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी बियरिश सिग्नल येणार आहे. त्यानंतर बियरिश कॅन्डल तयार झाली, जी कालच्या दिवसाची होती. आजच्या दिवसाची कॅन्डल ही अशी वरती जरी किती पण कॅन्डलनी गॅप अप ओपनिंग होऊ दे किंवा ड्युरिंग मार्केट आवर्स त्याचा अपट्रेंड असू दे, त्यानंतर ते मार्केटचं क्लोजिंग हे या शेवटच्या कॅन्डलपेक्षा खाली असायला पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं काय की हा जो लो आहे त्यानंतर ही पुढची जी कॅन्डल आहे त्याचा जो लो आहे तो खाली असा तयार व्हायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाही. ही कॅन्डलकडे तुम्ही बघाल तर ही कॅन्डल बियरिश मारूबजू म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डल म्हणतात ती आहे. तरी पण सुद्धा या वेळेस म्हणजे आजच्या दिवशी तसं काही घडून आलेलं नाही. तरी बियर्सनी किंवा कॉल रायटर्सनी भरपूर ताकद लावली. मी पूर्ण मार्केट अवर्समध्ये कॉल रायटिंग बघत होतो, पण भरपूर ताकद लावली. पण एक सेकंड हाफमध्ये किंवा 1 वाजल्यानंतर परत पुट रायटर्सनी आपली ताकद वाढवलेली दिसते आणि त्याचा काही भाग आपण पुढच्या भागामध्ये बघतोय किंवा थोड्या वेळातच मी ते तुम्हाला समजावून सांगतोय. आता आपण बघतोय हा फ्युचरचा डेटा आहे. फ्युचर डेटामध्ये बघाल तर इकडे जो ओपन इंटरेस्ट जो आहे कालच्या दिवसाचा त्याच्यापेक्षा आजच्या दिवसाचा ओपन इंटरेस्ट जास्त आहे आणि ही ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे इथे लॉंग बिल्डअप तयार झाले असं म्हणू शकतो. हा आहे ऑप्शनचा डेटा. ऑप्शनच्या डेटामध्ये बघाल तर 24,800 वरती पुट रायटर्स बऱ्यापैकी कॉल रायटर्सला कव्हर करायला आलेत. 700 वर सुद्धा पुट रायटर्स आहेत. 650 600 याच्यावर सगळ्यावरती पुट रायटर्स आहेत. आता चेंज इन डेटा जो असतो, चेंज इन ओपन इंटरेस्टचा, तोही बघूया. आता चेंज इन ओपन इंटरेस्टच्या डेटामध्ये चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा मी थोड्या वेळापूर्वी पाहिला होता. तर त्या डेटामध्ये सुद्धा आपल्याला जो ओपन इंटरेस्ट तयार झाला आहे तो पुट रायटर्सचा जास्त झालेला आहे, हे आपल्याला सहज दिसतंय. आणि त्या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला असं समजतं की आजच्या दिवसामध्ये पुट रायटर्स हे कॉल रायटरपेक्षा जास्त ताकदीने त्यांनी काम केलं असं म्हणू शकतो. आणि त्याच्या पुढच्या जर डेटाकडे आपण गेलो, हा पुढचा डेटा आहे त्यामध्ये बघाल तर 24,800चा कॉल रायटर्स आणि 24,700चे कॉल रायटर याच्यामध्ये प्रीमियममधला डिफरन्स बघितला तर अक्षरशः जेव्हा ओपनिंगचा प्रीमियम होता तसाच क्लोजिंगचा प्रीमियम आहे. म्हणजे त्यांनी एवढी ताकद लावून सुद्धा प्रीमियममध्ये फार डिके झाला नाही आहे. 22 तारखेची एक्सपायरी आहे म्हणजे उद्या एक्सपायरी असताना सुद्धा आज त्याच्यामध्ये एवढा डिके झालेला नाही आहे. त्यामुळे उद्या मला असं वाटतंय की मार्केटमध्ये मोठा मूव्ह येण्याची शक्यता आहे असंच मला वाटतंय. आणि मार्केट कसं राहील, बुलिश राहील असंच मला वाटतंय. माझं ॲनालिसिस चुकीचंही असू शकतं, पण तुम्ही सहसा करून त्या लेवल्स ज्या असतात किंवा जी इम्पॉर्टंट स्ट्राईक्स असते किंवा सपोर्ट्स असतात त्याच्या लेवल्स ब्रेक झाल्यानंतरच तुम्ही पोझिशन घ्यायला हवी किंवा पेपर ट्रेडिंग करायला हवं, हे तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस जेव्हा डाऊट असतो तेव्हा सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या ठिकाणी काम करायचं आहे. किती मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतो त्याप्रमाणे तुम्हाला पोझिशन घ्यायची आहेत. रिटेस्टच्या लेवल्स बघायचे आहेत. हे सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता मी इथे परत येतोय ऑप्शनच्या ओपन इंटरेस्टमध्ये. जरा लोड व्हायला वेळ लागतोय कदाचित. आता चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा पण लोड व्हायला वेळ लागतो. पण मी जो पाहिलेला चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा आहे त्याच्यामध्ये पुट रायटर्स हे जास्त ॲक्टिव्ह होते आजच्या दिवशी. फर्स्ट हाफमध्ये कॉल रायटर्स ॲक्टिव्ह होते, हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. आता गोल्ड ॲनालिसिस जे आहे ते गोल्डचं बघाल तर गोल्डमध्ये चांगलीच बुलिश कॅन्डल झाली होती कालच्या दिवशी 20 तारखेला आणि आजसुद्धा 21 तारखेला बुलिश कॅन्डलच आहे. म्हणजे उद्या किंवा इन फ्युचरमध्ये साधारणपणे 98,162 ही लेवल आपल्याला गोल्डमध्ये दिसू शकते. हा फ्युचरचा डेटा आहे म्हणजे गोल्ड बुलिश आहे, हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो.
इथे अजून निफ्टीचा डेटा लोड झालेला नाही, पण चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा हा बुलिश होता. म्हणजे थोडक्यात उद्या मार्केट हे चांगलं मुवमेंट देईल असं वाटतंय आणि बुलिश मुवमेंट देईल असंही वाटतंय. तुम्ही ब्लाइंडली एंट्री घेऊ नका. मी तुमचा फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे. फक्त सपोर्ट रेजिस्टन्सचा लक्षात ठेवा. उद्यासाठी गोष्ट 1 आवरली चार्ट डोक्यात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस चार्ट बघताना किंवा चार्टचा अभ्यास करताना मल्टिपल टाईम फ्रेम असणं सोबत महत्त्वाचं आहे. उद्या मला असं वाटते बिअरिश मूव्ह येणार नाही, बुलिश मूव्ह येणार आहे असंच वाटतंय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलचं बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला वेळेत नोटिफिकेशन मिळतील. आणि हा मित्रांना व्हिडिओ जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.